अजब रमा राघवची जोडी। इडियट, पैसे खाऊन यांच्याशी खरं नाही ना बोलणं। चला लगेच चला तुम्ही, चला। हा कुठे चाललाय यांच्या बरोबर? गॉड, ओ गॉड, हा माणूस जाऊन त्या कचऱ्यांना भेटणार, माझे सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल। नाही, काही करून याला थांबवायलाच हवं। इडियट, पैसे हवे असतील तेव्हा लगेच फोन उचलतात, आता नाही उचलणार। गॉड, आता फायनल ऍक्शन मलाच घ्यायला। दादा, दादा, राघव पटकन ऑटो घेऊन हो, त्यांना उचला। रिक्षा, आरुषी, अगं ती आपली ऑर्डर पार्सल केली होती ती आली? लावण्यताई, आलात तुम्ही लवकर? काय झालंय, तुम्ही अशा टेन्शन मध्ये का वाटताय? नाही, कुठे काय नाही, काहीच टेन्शन नाहीये। हो नक्की, कुठे काय? लावण्यताई, नक्की काही झालं नाही ना? नाही, कारण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झालाय। नाही, ते हे गाडीच्या मागे कुत्रा लागला आणि मग खूप घाबरले मी, म्हणून बाकी काहीच नाही, नथिंग, एव्हरीथिंग इज ऑल राईट। आले। राघव, ते ओके आहेत ना? हो हो रमा, काळजी करू नकोस, डॉक्टर म्हणाले ना की काही फार गंभीर नाहीये म्हणून, मग अजिबात टेन्शन घेऊ नकोस। अगं अरे, मला कळतच नाहीये ते काका पडले कसे? राघव, त्यांना कोणी मुद्दाम पाडलं नसेल ना? त्यांना कोणी मुद्दाम का पाडेल रमा? आणि पाडलं जरी असतं तरी आपल्याला कळलं असतं ना, आपण पुढेच होतो त्यांच्या। मी सांगतो तुला रमा, त्यांची बाईक घसरली असेल। मला तर खूप टेन्शन येतं, आपण आता काय करायचंय? अंकल गुरुजींसमोर कोण खरं सांगेल? मी तोच विचार करतोय रमा, तो चोर तर आता जेलमध्ये, त्याला नाही आपण आबांसमोर आणू शकत। ए राघव, आयडिया, मी जेलमध्ये त्या चोराला भेटायला जाते आणि मी इनोसेंट असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते। त्याचा काही उपयोग होणार नाही रमा, आबा एका चोराच्या बोलण्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार। मग आता काय करायचंय राघव? आपल्याकडे शेवटचा ऑप्शन आहे रोहित, दॅट्स इट। खरे, रोहितला शोधावंच लागणार आपल्याला। रमा, तुझ्याकडे फोन नंबर होता ना त्याचा? हो, एक सेकंड, कॉल करून बघ जरा।